द युनिक अकॅडमीच्या दरवर्षी प्रकाशित केल्या जाणाऱ्या महाराष्ट्र वार्षिकी या ग्रंथाच्या यंदाच्या आवृत्तीचे प्रकाशन बाबा आढाव यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी डॉक्टर प्रदीप पुरंदरे, डॉक्टर भालचंद्र कानगो, कुमार शिराळकर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी धोरणांचा दुष्काळ नित्याचा या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं। सद्यस्थितीत दुष्काळाचा प्रश्न ऐरणीवर असल्यामुळे परिसंवादामध्ये दुष्काळ संबंधित पाणी, वीज इत्यादी विषयांवर उपस्थित तज्ञांनी मार्गदर्शन केले। स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणारे अनेक विद्यार्थी, जाणकार मंडळी परिसंवादात सहभागी झाली होती। पाण्याचं नियोजन, वाटप याकडे गुन्हेगारी स्वरूपाचं दुर्लक्ष होतंय अशी खंत यावेळी प्रदीप पुरंदरे यांनी व्यक्त केली। पाणी वाटप करणाऱ्या संस्थांना पाण्याऐवजी पुरस्कार देऊन गप्प बसवलं जातं असं ते म्हणाले। समन्वयी पाणी वाटपाचा कार्यक्रम हा अत्यंत आवश्यक आहे। राज्याची जलनीती, सिंचन विषयक कायदे, शेतीला पाणी आणि शेतमालाला भाव मिळाला पाहिजे या मागणी आधारे लक्षणीय गुणात्मक बदल होऊ शकतात। फेरमांडणी आणि नवीन जुळवाजुळव याची आज गरज आहे। सिंचन प्रकल्पांची लाभक क्षेत्रे समन्वयी पाणी वाटपासाठीची कुरुक्षेत्रे झाल्यास परिवर्तन होऊ शकतं। दुष्काळाच्या समस्येवर बोलताना कुमार शिराळकर म्हणाले, देशातील आर्थिक, सामाजिक दुष्काळाच्या समस्येवर उपाय शोधणं गरजेचं आहे। तांत्रिक अशा पद्धतीचा संबंध सावळा गोंधळ याच्याबद्दलची माहिती आपल्याला दिली आणि त्याने आश्वासनांचा आणि घोषणांचा फार मोठा सुकाळ तयार केला। अशा या परिस्थितीमध्ये या ठिकाणी बोलताना कोणते मुद्दे मांडावेत याच्याबद्दल संयोजकांशी माझी जी सुरुवातीला चर्चा झाली त्यावेळेला त्यांनी मला मुख्यतः ही जी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीत आपण लोकांनी, कार्यकर्त्यांनी आणि याच्याबद्दलचं तांत्रिक ज्ञान ज्यांना आहे अशा ज्ञानी लोकांनी आणि प्रत्यक्ष ग्रामीण भागामध्ये असलेले जे शेतमजूर आहेत, शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये ही जी परिस्थिती आहे तिची कारण ही अनेक